नमस्कार मित्रांनो, जीके स्टोरी टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक असा अनुभव। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया। तर मी माझ्या रूममध्ये स्टोरी लिहत बसलो होतो, तेवढ्यात माझे आजोबा माझ्या रूममध्ये आले। काय करतोयस असं विचारत त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला। मी जरा दचकलोच। मी त्यांना सांगितलं, आजोबा मी भूत प्रेतांच्या कथा लिहितोय, लोकांनी सांगितलेले अनुभव लिहितो। ते हसले आणि म्हणाले, तू गोष्टी लिहितोस तेव्हा तुला भीती वाटते का रे? मी म्हणालो, वाटते कधी कधी, पण मज्जा येते। तेव्हा ते गंभीर झाले आणि म्हणाले, तू जी मजा वाचून घेतोस ती एखादा व्यक्ती जेव्हा अनुभवतो तेव्हा त्याचे हाल बघायचे। त्यांच्या या बोलण्यावर मी सुद्धा गंभीर झालो, पण कुतूहलापोटी मी त्यांना विचारले, काय हो आजोबा, तुम्हाला असा अनुभव आलाय का कधी? ते पुन्हा हसले आणि म्हणाले, मी मनुष्यगणाचा आहे आणि असे अनुभव येणे स्वाभाविक आहे। मग मला राहवले नाही। मी त्यांना बोललो, आजोबा तुमच्यासोबत घडलेला एखादा भयानक अनुभव किंवा एखादी घटना मला सांगा ना। तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला भयानक आणि अंगावर शहारे आणणारा प्रसंग सांगितला आणि तोच अनुभव मी माझ्या शब्दात तुमच्यासमोर मांडत आहे। ते म्हणतात, मी तेव्हा 25 वर्षांचा होतो, अंगाने पण असा भरलेला गडी, आणि त्यावेळी मला भजनांचा नाद होता। अगदी रात्री अपरात्री जरी कुठे भजन असले तरी मी उठून जायचो। माझ्याकडे तेव्हा एक सायकल होती, तिच्यानेच मी बाजूच्या वाडीत तर कधी दुसऱ्या गावात भजनाला जात असे। असेच एके दिवशी बाजूच्या गावाला भजनाची बारी होती। मी निघालो। माझ्यासोबत जो येणार होता त्याला अचानक ताप आला, म्हणून त्याने येणे टाळले। मी आपला एकटाच माझ्या सायकलवरून निघालो। जवळपास 10 वाजले होते। तिथे पोचायला मला 1 तास लागला। भजन सुरू झाले, बारी एकदम भन्नाट रंगली। सुमारे 3 तासाने भजनाचा कार्यक्रम आटोपला। सगळे निघाले। माझ्या वाडीतून मी एकटाच होतो। रात्रीचे 2 वाजले होते। मला तशी भीती नाही वाटायची, कारण याआधी सुद्धा मी अनेक वेळा असा एकटा आलो होतो। मी निघालो गावच्या दिशेने। 15 मिनिटे झाले असतील। अचानक हवेत एक गारवा जाणवू लागला आणि सायकलच्या वेगामुळे तो अजूनच जाणवत होता। मी आपला भजन पुटपुटत पुढे चालत राहिलो। अचानक मला मागून कोणीतरी हाक मारली। मी थोडा दचकलो, पण दुर्लक्ष केलं। मला वाटलं भास झाला असेल आणि परत आपल्या मार्गाला निघालो, पण परत मागून मला हाक ऐकू आली। यावेळी फार जवळून ऐकायला आली। मला माहीत होतं की रात्रीचा हाकेला साथ द्यायची नसते। मी जरा जोरात सायकल चालवू लागलो, तशी पुन्हा मला तशीच हाक ऐकू आली, हरी, अरे थांब, की मागे बघ तरी। तरीही मी मागे न बघता वेगाने निघालो। समोरच गावाची सीमा होती आणि बाजूलाच लिंबाचे झाड होते। मी सीमा ओलांडली आणि मागे वळून पाहिले आणि भीतीने कापायलाच लागलो। समोरच्या लिंबाच्या झाडावर एका माणसाने स्वतःला फास लावून घेतला होता। मी विचार केला, कोण मेला आहे हे? तेवढ्यात अचानक त्या लटकत्या शरीराने डोळे उघडले आणि मला कापरी भरली। तो फासावर लटकलेला माणूस मला पाहून हसत होता आणि अचानक तो साक्षात मला बोलला, जराशाने वाचलास रे, नाहीतर आज काही तुझं खरं नव्हतं, आणि अचानक अदृश्य झाला। मी तसाच थरथरत घरी आलो। पूर्ण अंग तापेने फणफणत होतं। घडलेला सगळा प्रकार मी घरी सांगितला। तेव्हापासून रात्रीचं मला फिरण्यास सक्त मनाई केली। आता 9च्या नंतर मी घराबाहेर पडत नाही, आणि तुलाही सांगतो, कधीच रात्रीच्या हाकेला ओ द्यायचा नसतो। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजोबांचा हा अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, आणि हो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।